नवरा बाहेर गेला की दीर यायचा आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यासोबत. पण आता तिला हे सहन होत नव्हते आणि तिने नवऱ्याला दीराबद्दल सांगितलं. पण नवरा हे ऐकून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सकाळी सकाळी सुनंदाचा नवरा तयार होऊन बाहेर निघाला होता. तेव्हा सुनंदा तिच्या नवऱ्याला म्हणाली, मला काही सांगायचं आहे तुम्हाला. सुनंदाचा नवरा म्हणाला, सांग लवकर, काय सांगायचं आहे तर. सुनंदा काही सांगणार तोच तिचा देर तिथे आला आणि सुनंदा दिराला बघून तिच्या नवऱ्याला म्हणाली, नंतर सांगेन. नवऱ्याने सुनंदाकडे थोडं रागाने बघितलं आणि तो बाहेर निघून गेला. दीर आला म्हणून सुनंदा दचकली होती आणि नंतर दीर तिच्या खोलीमध्ये गेला आणि त्याने दरवाजा बंद केला. सुनंदा तिच्या दिराला म्हणाली, भाऊजी, आता बस झालं तुमचं, मी काही ऐकणार नाही, तुम्ही लवकर बाहेर जा. सुनंदा दिराला बाहेर काढून देत होती तरी दीर बाहेर जात नव्हता. सुरुवातीला जेव्हा सुनंदाच्या खोलीमध्ये तिचा दीर आला होता तेव्हा सुनंदा कपडे बदलत होती आणि दीराची नजर तिच्यावर पडली. दुसऱ्या दिवशी दीर सुनंदाला म्हणाला, वहिनी, तुम्ही तर खूपच सुंदर आहात, मी काल बघितलं तुम्हाला. दीराचं बोलणं सुनंदाला समजलं होतं. ती दीराला म्हणाली, तुम्ही असा विचार कसा करू शकता माझ्याबद्दल. जेव्हा सुनंदाचा नवरा बाहेर गेला तेव्हा दीर तिच्या खोलीमध्ये जात असे आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यासोबत. सुनंदा दीराला बाहेर जायला सांगत असे तरी पण दीर बाहेर जात नव्हता. खूप दिवस असंच चाललं होतं. आता सुनंदा कंटाळून गेली होती. तिला आता दीराचं असं वागणं सहन होत नव्हतं. तिने आता तिच्या नवऱ्याला सर्व सांगायचं ठरवलं. सकाळी सकाळी जेव्हा तिचा नवरा बाहेर निघाला होता तेव्हा ती नवऱ्याला सांगणार होती, पण तिथे दीर आला. संध्याकाळी नवरा घरी आला आणि तिने नवऱ्याला सांगितले की दीर तिच्यासोबत कसं वागतो तर. नवरा तिला बोलत होता की एवढे दिवस तू का नाही सांगितलं. आता नवऱ्याला सर्व माहिती झालं आणि त्याने भावाला असं सांगितलं की परत तू तुझ्या बहिणीला साधं जरी बोलला तर तू बघ. सुनंदाचा दीर आता घाबरला होता आणि त्यानंतर तो सुनंदासोबत कधीच तसा वागला नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.